नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल 338% वाढ. 2026 पासून अहवाल लागू होईपर्यंतची थकबाकी मिळणार. सध्या कर्मचारी आणि पेन्शनर्स 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कालावधीत आयोगाने अनेक महत्त्वाच्या बैठका घेतलेल्या आहेत. वेतन सुधारणा या आयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांमध्ये आता मोठी चर्चा सुरू आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांची गणना पद्धतीत बदल करण्याची मोठी मागणी केलेली आहे. संघटनेने कर्मचाऱ्यांना अधिक लाभ देण्याची ही मागणी केलेली आहे. सध्या 1.91 ते 3.83च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टरवर चर्चा सुरू असल्याने सूत्रांकडून समजते आहे. तर काही अंदाजानुसार आता मूलभूत वेतनात 92% वाढ होण्याची ही शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जर आयोगाने फिटमेंट फॅक्टर 4.38 निश्चित केला तर लेवल 17च्या ग्रेडमधील कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन आता 9,85,500 रुपयापर्यंत जाऊ शकते. ही 338% वाढ असणार आहे. यामुळे आता कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांनाही मोठा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट म्हणजे थकबाकी मिळण्याची ही शक्यता आहे. अहवालानुसार कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून अहवाल लागू होईपर्यंतची थकबाकी मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टर 1.92 धरल्यास 24 महिन्याची थकबाकी 2 लाख ते 17 लाखच्या दरम्यान असू शकते. सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुधारणा आता मोठा दिलासा देणारी ठरेल असे मत आता व्यक्त केले जात आहे.